नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज बघा आपण जुलै महिन्यातले जे संपूर्ण करंट अफेअर आहे ते एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण जुलै महिन्यातल्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत ज्या आपल्या एक्झामच्या दृष्टीने आहेत त्या आपण क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये इथे एक्सप्लेन करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर अशा पद्धतीने एक्सप्लेनेशन घेणार जे तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा फायदेशीर ठरेल। ठीक आहे, चलो लेक्चरला स्टार्ट करूयात। पहिला प्रश्न आहे, भारताचे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणते बनलेले आहे? तर याचं उत्तर काय असणार आहे बघा, सारनाथचे जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे ते 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ बनलेलं आहे। आता बघा हे सारनाथचं जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे त्याचं महत्त्व काय आहे तर बघा, पहिलं म्हणजे हे कुठे आहे आपण हे बघूयात। तर हे कुठे आहे तर वाराणसी, यूपी मधलं जे वाराणसी आहे इथे हे सारनाथचं प्राचीन बौद्ध स्थळ आहे। तर बघा ह्याचं सिग्निफिकन्स महत्त्व काय आहे तर इथं बघा आफ्टर एनलाइटनमेंट गौतम बुद्धांनी काय केलेला त्यांचा पहिला उपदेश दिलेला ज्याला आपण धर्मचक्र परिवर्तन असं सुद्धा म्हणत असतो। ठीक आहे, त्यामुळे याचं महत्त्व आहे। आता बघा हे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे, 45वे युनेस्को हेरिटेज साईट आहे। तर ही कधी घोषित करण्यात आली तर 38व्या बैठकीमध्ये, म्हणजे युनेस्कोची 38वी बैठक होती त्याच्यामध्ये हे घोषित करण्यात आलेली ही बैठक कुठे झालेली आहे तर बुसान हे कुठलं शहर आहे तर साऊथ कोरियामधलं एक शहर आहे। इथे ही बैठक झालेली 38वी बैठक, त्याच्यामध्ये भारताचं 45व्या जागतिक वारसास्थळाची घोषणा करण्यात आली। कोणतं आहे? सारनाथचे प्राचीन बौद्ध स्थळ। आता बघा हे झालं 45वं, तेच तुम्हाला 44चं विचारलं तर कोणतं सांगता येईल तर मराठा मिलिटरी लँडस्केप। किती आहेत टोटल तर 12 आहेत। ठीक आहे, 12 किल्ले आहेत। माहिती 11 महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एक तुमचं साऊथमध्ये आहे जिंजी आहे। ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपानंतर मदत करण्यासाठी भारताने कोणती मोहीम राबवलेली आहे? तर भारताने बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अमिस्ताद ही मोहीम काय केलेली राबवलेली आहे, ऑपरेशन अमिस्ताद। आता अमिस्तादचं स्पॅनिश वर्ड आहे, अमिस्ताद काय आहे तर स्पॅनिश वर्ड आहे, त्याचा अर्थ काय होतो स्पॅनिशमध्ये तर फ्रेंडशिप असा अर्थ होतो, फ्रेंडशिप असा अर्थ होतो। तर बघा काय केलेलं आहे तर इथं व्हेनेझुएलामध्ये काय झालेला तर ट्विन अर्थक्वेक आलेला, ट्विन भूकंप आलेला, जवळपास 7.2 आणि 7.5 असे काय केलेले लगातार भूकंप आलेले, रेस्टर स्केलचे एवढे भूकंप आलेले। त्यामुळे ह्या भूकंपानंतर जो काही विध्वंस झालेला त्यामध्ये लोकांना मदत पोहोचवण्यासाठी इंडियन एअरफोर्सनी काय केलेलं तर C-17 एअरक्राफ्ट पाठवलेलं मदतीसाठी। ठीक आहे, ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवायचं आहे ऑपरेशन अमिस्ताद। ठीक आहे, आय होप इथपर्यंत क्लिअर असेल। नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात। कोणत्या देशाने ICC महिला T20 विश्वचषक 2026चे विजेतेपद जिंकलेले आहे? उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया। बघा ऑस्ट्रेलियाने काय केलेलं होतं तर इंग्लंडला हरवलेलं, किती इंग्लंडला हरवलेलं आहे, इंग्लंडला 7 विकेटनी काय केलं हरवून हा विजय काय केलेला त्यांच्या नावावरती कोरलेला आहे, 7 विकेटनी हरवलेला आहे। आणि विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने हा किताब 7 वेळा जिंकलेला आहे, हे सुद्धा त्याने एक रेकॉर्ड बनवलेलं आहे। आणि भारताच्या महिला क्रिकेट टीमनी T20 विश्वचषक म्हणजे आतापर्यंत महिला क्रिकेट टीमला T20 विश्वचषक जिंकता आलं नाही, ही सुद्धा एक फॅक्ट इथं लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, कोणाला हरवलेलं आहे ऑस्ट्रेलियाने तर इंग्लंडला हरवलेलं आहे, 7 विकेटने हरवलेलं आहे आणि हे ऑस्ट्रेलियाचं 7वं काय आहे टायटल आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, तीजनबाई यांचे जुलै 2026 मध्ये निधन झाले, त्या कोणत्या प्रसिद्ध लोककलेशी संबंधित होत्या? आता तीजनबाई ज्या आहेत तर ते पांडवानी या लोककलेशी काय होत्या संबंधित होत्या। आता पांडवानी काय आहे बघा, तर पांडवानी हे बेस्ड ऑन महाभारतावरती बेस्ड असलेले काय आहे तर लोकसंगीत आहे, म्हणजे फोक सॉन्ग आहे, बेस्ड ऑन महाभारत, म्हणजे हे महाभारतावरती आधारित असलेले काय आहे तर एक फोक सॉन्ग आहे जे कोणी तर तीजनबाई यांनी प्रसिद्ध केलेलं होतं। आता तीजनबाई ज्या आहेत त्या कुठल्या आहेत तर छत्तीसगडच्या आहेत, छत्तीसगडच्या आहेत आणि हे सुद्धा पांडवानी छत्तीसगडचं एक फोक सॉन्ग आहे। तर बघा ह्यांना काय काय म्हणजे त्यांचे अचिव्हमेंट्स काय आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, कारण याच्यावरती एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जातं। आता ह्यांना सगळ्या टाईपचे पद्म पुरस्कार आहेत बघा, 1988 साली त्यांना काय मिळालेला पद्मश्री मिळालेला, 1995 साली त्यांना संगीत नाट्य अकॅडमीकडून सन्मानित करण्यात आलेलं, तसंच बघा त्यानंतर त्यांना 2003 साली पद्मभूषण मिळालेला आणि 2019 मध्ये त्यांना मिळालेला होता पद्मविभूषण। म्हणजे ह्यांना जवळपास
तिन्ही पद्म पुरस्कार आहेत. शिवाय त्यांना 95 मध्ये संगीत नाट्य अकॅडमीकडून सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं. म्हणजे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे, याच्यावरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. तर त्यांचा कोणता लोककलेशी संबंध होता, तर पांडवानी या लोककलेशी संबंध होता. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो, तर जागतिक लोकसंख्या दिवस हा जो आहे तो 11 जुलैला साजरा केला जातो. आणि कधीपासून साजरा केला जातो, तर 1989 पासून साजरा केला जातो. हा UNDP द्वारे साजरा केला जातो. UNDP का साजरा केला जातो, तर बघा या दिवशी 11 जुलै 1989ला तर जगाची जी लोकसंख्या आहे ती 5 बिलियन इतकी झालेली होती. ठीक आहे, 5 बिलियन झालेली होती. त्याच्या स्मरणार्थ काय केलं जातं, तर 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, नाटो शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, नाटो शिखर परिषद जी आहे 2026ची, तर ती कुठे केलेली आयोजित, तर अंकारा तुर्कीमध्ये काय केलेली, तर आयोजित करण्यात आलेली होती. आता टर्कीमध्ये नाटो शिखर परिषद आयोजित करण्याचं काय आहे, तर ही दुसरी वेळ आहे. याच्या आधी सुद्धा एकदा टर्कीमध्ये नाटो शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आता हे 26 झालं. ठीक आहे, हे 26ची शिखर परिषद आहे. त्याच्या आधीची जर तुम्हाला विचारली तर 25ची नाटो शिखर परिषद कुठं झालेली होती हे जर विचारलं असेल तर काय सांगता येईल तुम्हाला, तर नेदरलँडमध्ये कुठे, तर द हेग. ठीक आहे, द हेग या ठिकाणी झालेली होती. ठीक आहे, आणि हे 26ची कुठे झाली, अंकारा तुर्की. आणि 27ची जर विचारली म्हणजे कुठे प्रपोज्ड आहे, कुठे केली पाहिजे असं प्रपोज आहे, तर अल्बानियामधल्या तिरानामध्ये. लगे आहात बाकीची पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन एक्सपेक्टेड असतो. ठीक आहे, आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. बघा आता आणखी एक नाटोबद्दल जर तुम्हाला इथं सांगायचं झालं तर ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे बघा, तर बेल्जियममध्ये आहे, ब्रुसेल्स बेल्जियममध्ये आहे. आणि सध्या किती मेंबर कंट्री आहेत नाटोमध्ये, तर बघा 32 मेंबर कंट्री नाटोमध्ये आहेत. आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे 32वी नाटोची मेंबर कंट्री कोणती आहे, रिसेंटवाली, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. वार्षिक जगन्नाथ रथयात्रा कोणत्या ठिकाणी साजरी केली जाते. सोपा प्रश्न आहे, तुम्ही बरेच याचे व्हिडिओ सुद्धा बघितले असतील. खूप छान रथयात्रा असते. तर कुठल्या ठिकाणी साजरी केली जाते बघा, तर पुरी ओडिशामध्ये. जगन्नाथपुरी त्याच्यावरूनच नाव पडलेलं आहे. जगन्नाथपुरी ओडिशामध्ये काय केले जाते, तर साजरी केली जाते. ठीक आहे, आय होप क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. स्पेनने अर्जेंटिनाचा पराभव करून फिफा विश्वचषक 2026 जिंकला. अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळला गेला. म्हणजे आता बघा फायनल मॅच कुठे झाली, स्पेन विरुद्ध अर्जेंटिना, तर ही झालेली होती कुठल्या स्टेडियमवरती, तर मेट लाईफ स्टेडियम. आता हे कुठे आहे बघा, तर USA मधलं जे न्यू जर्सी ठिकाण आहे, न्यू जर्सी या ठिकाणी ही मॅच झालेली होती. आता ह्याच्यामध्ये स्पेनने आहे, तर स्पेननी 1-0 अर्जेंटिनाचा काय केलेला आहे, पराभव केलेला आहे. आणि आणखी एक फॅक्ट सांगायचं झालं तर स्पेनचा हा काय आहे, तर दुसरा टायटल आहे. फिफा विश्वचषक जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. याच्या आधी स्पेननी 2010 साली याच्या आधी सुद्धा फिफा वर्ल्ड कप जिंकलेला होता. आता फिफाबद्दल ज्या काही रोचक माहिती आहे, ज्या आणखी काही फॅक्ट्स आहेत डिटेलमध्ये, त्या आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. आपल्या चॅनलवरती फिफा वर्ल्ड कपची रिलेटेड एक स्पेशल आपण व्हिडिओ इथे घेतलेला आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये त्याच्यावरती एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत. कुठल्याही एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती हमखास दिसून येईल. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. छोटासा व्हिडिओ आहे अगदी. मी याची लिंक जी आहे व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, जेणेकरून तुमचे तिथे सगळे क्वेश्चन कव्हर होऊन जातील. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोच्च फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे. तर बघा आता हे 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कुठे काय केलेला आहे, पार पडलेला आहे, तर दिल्लीमध्ये पार पडलेला आहे. कोणाच्या हस्ते दिला जातो, तर राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो. आणि विशेष म्हणजे हा जो 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे तो 2024 मधल्या फिल्मसाठी किंवा पिक्चरसाठी दिला जातो. ठीक आहे,
तर बघा ह्याच्यामध्ये कोणाला मिळालेला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे बघा, तर आर्टिकल 370ला मिळालेला आहे. आणि बेस्ट जर ॲक्ट्रेस म्हटलं तर बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून कोणाला मिळालेला आहे, तर यामी गौतमजींना मिळालेला आहे. यामी गौतम ज्या आहेत त्यांना मिळालेला आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. त्यानंतर बघा आता याच्याशी एवढेच जास्त खूप फॅक्ट आहेत, पण जेवढ्या लक्षात राहत आहेत तेवढंच लक्षात ठेवा. खूप जास्त फॅक्ट शब्द तुम्ही बंबार्ड करत राहिला तर जे मेन जे एक्झाममध्ये विचारलं जाते ते विसरून जाईल. त्यामुळे जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी इथं तुम्हाला सांगेल. जिथं वाटते की एक्स्ट्रा नॉलेज यावं तिथे मी डेफिनेटली सांगेल. ठीक आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर बघा इथं असणार आहेत अनुराग जैन. आता अनुराग जैन जे आहेत त्यांची नीती आयोगाचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कोणाची जाग घेतलेली आहे, BVR सुब्रमण्यम. आता बघा BVR सुब्रमण्यम ज्यावेळेस रिटायर झाले होते तर त्यांच्या जागी इंटरिम CEO म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली, तर निधी चिब्बर यांची थोड्या काळासाठी काय केलेली तर निवड करण्यात आलेली टेम्पररी काळासाठी. आणि त्यांच्यानंतर कोणी त्यांची जाग घेतलेली आहे तर अनुराग जैन यांनी घेतलेली. आता अनुराग जैन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांचं कोणतं केडर आहे तर MP केडरचे ते आहेत. शिवाय ते MPचे काय आहेत तर चीफ सेक्रेटरी सुद्धा राहिलेले आहे. ठीक आहे, चीफ सेक्रेटरी सुद्धा राहिलेले आहेत. ही गोष्ट सुद्धा इथे तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी कोणत्या 2 जलविभागांना जोडते. आता बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी कोणत्या 2 जलविभागांना जोडते, तर तांबडा समुद्र म्हणजेच रेड सी आणि एडेनच्या आखात म्हणजेच गल्फ ऑफ एडेन ह्या 2 काय करते तर 2 जे वॉटर बॉडीज आहेत त्यांना ती जोडायचं काम करते. आता हे वॉटर बॉडींना कोणत्या जोडते असं विचारलेलं आहे. आता हा बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी कोणत्या 2 लँडस्केपच्या मध्ये येते असं जर विचारलं तर तुम्हाला काय सांगता येईल, अरेबियन पेनिन्सुला आणि दुसरं म्हणजे तुमचं काय असणार आहे तर हॉर्न ऑफ आफ्रिका. या 2 लँडस्केपच्या मध्ये काय येते तर बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी येते. आता एक्स्ट्रा नॉलेजसाठी मी तर सांगून देते. आता हे जे हे आहे बाब अल मंदेब ह्या मंदेब ही जी सामुद्रधुनी आहे ह्याला अरेबियन भाषेमध्ये काय म्हटलं जातं, याचा अर्थ काय होतो तर गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे याचा अर्थ गेटवे ऑफ इंडिया असा गेटवे ऑफ टीएस. आपल्याला सवय असते गेटवे ऑफ इंडिया म्हणायच्या. माइंड पण त्याच पद्धतीने आपलं चालत असतं. ठीक आहे, तर गेटवे ऑफ टीएस आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे, 12वा प्रश्न आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा तर प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. इम्पॉर्टंट आहे, फॅक्ट लक्षात ठेवायचे आहे. भारत चीन सीमा व्यापार पुन्हा सुरू झाल्यामुळे चर्चेत आलेला नाथुला खिंड किंवा नथुला जी पास आहे तो कुठे स्थित आहे असं इथे विचारलेलं आहे. तर बघा कुठे स्थित आहे तर पूर्व सिक्कीममध्ये स्थित आहे. आता हा नथुला जो पास आहे तो काय करतो, तो हिस्टॉरिकल तुमचा जो सिल्क रूट आहे त्याला जोडण्याचं सुद्धा काम करतो. ठीक आहे, मग काय झालेलं तर 2020 नंतर हा पास काय करण्यात आलेला तर बंद करण्यात आलेला. कारण काय दिलेलं तर कोविड-19 आणि जे काय आता बॉर्डर टेन्शन इंडिया चायनामध्ये चालू आहे त्याच्यामुळे हे जवळपास 6 वर्ष हा पास बंद होता. आता रिसेंटली 1 ऑगस्टला काय केलेला आहे, हा पास चालू केलेला आहे. 1 ऑगस्ट 2026ला हा पास चालू करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा न्यूजमध्ये आहे आणि कदाचित त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर कुठे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पूर्व सिक्कीम. अलीकडे चर्चेत असलेला अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ आंध्र प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे, तर विजयनगरम या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. रिसेंटली काय केलेलं आहे, नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचं इनॉग्रेशन केलेलं आहे 1 ऑगस्टला. ठीक आहे, 1 ऑगस्टला इनॉग्रेशन केलेलं आहे. त्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे, अल्लुरी सीताराम राजू हे कोण होते, तर एक ग्रेट काय होते तर फ्रीडम फायटर होते. ठीक आहे, फ्रीडम फायटर होते, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे,
एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा सगळ्यात वर्स्ट रँकिंग आहे आपली, तर 176वा क्रमांक आहे. टोटल 177 कंट्रीपैकी तुमची कितवी रँक आहे? तर 176वी रँक आहे. आता खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि 177वा क्रमांक कोणाचा आहे? तर लाओसचा आहे. आणि याच्यामध्ये फर्स्ट रँक कोणाची आहे? तर इस्टोनियाची आहे. ठीक आहे. आता आपली इतकी वर्स्ट रँक असण्याचं मेन रिझन काय सांगितलं जाते? तर इथं मेन रिझन तर हे सांगितलं जाते की एअर पोल्युशन, लिमिटेड बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमची रँक याच्यामध्ये कमी आहे एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा ISSF विश्वचषक 2026च्या पदतालिकेत भारताने कोणते स्थान मिळवलेले आहे? तर बघा हा विश्वचषक जो आहे ISSF विश्वचषक कुठे झालेला होता? तर चायनामध्ये हा विश्वचषक झालेला होता. आता इंडियाची रँक ह्याच्यामध्ये किती आहे? तर तिसरी इंडियाची रँक आहे. आता ह्या तिसरी रँक आहे तेव्हा आपण किती पदकं जिंकलेली होती? तर एकूण इंडियाने 4 पदके जिंकलेली आहेत. तर ह्या 4 पदकांमध्ये बघायचं झालं तर एक काय आहे? तर गोल्ड आहे. ठीक आहे. एक तुमचं सिल्वर जिंकलेलं आहे, आणि तुमचे उरलेले काय आहेत? तर 2 ब्रॉन्झ जिंकलेले आहेत. म्हणजे एकूण काय आहे? तर तुम्ही 4 पदके जिंकलेले आहेत इंडियाने. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तिसरी रँक आहे इंडियाची. ठीक आहे. चलो, दरवर्षी कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? आता बघा कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो हे बघणं त्याच्या आधी महत्त्वाचं ठरतं. कारगिल विजय दिवस हा कारगिल युद्ध जे काही तुमचं 1999 मध्ये कारगिल युद्ध झालेलं होतं त्याच्या स्मरणार्थ आपण कारगिल विजय दिवस साजरा करतो. कधी करतो? तर 26 जुलैला आपण साजरा करतो. या दिवशी आपलं काय झालेला? तर विजय झालेला, त्यानुसार आपण कारगिल विजय दिवस साजरा करतो. त्यामुळे उत्तर तुमचा ऑप्शन क्रमांक 3 इथे असणार आहे, 26 जुलै. आता बघा कारगिल विजय दिवस हा कितवा होता यावर्षी? तर 27वा विजय दिवस होता. आता ह्याच्यामध्ये तुमच्या इंडियन आर्मीनी कुठलं ऑपरेशन लॉन्च केलेलं? तर इथे इंडियन आर्मीने तुमच्या ऑपरेशन विजय जे आहे तिथं लॉन्च केलेलं होतं. आणि ते जर नेव्हीचं विचारलं तर कोणतं ऑपरेशन होतं? ऑपरेशन सफेद सागर लॉन्च केलेलं होतं. बघा कारगिल विजय दिवस हा आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी काय आहे? तर अभिमानाची दिवस आहे. त्या दिवशी आपण काय केलेला? तर पूर्णपणे विजय मिळवलेला होता. याच्यावरती आपण काय केलेलं आहे? एक छोटासा AI व्हिडिओ बनवलेला आहे, ॲनिमेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. मी त्याला व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. खूप छान व्हिडिओ आहे, तुम्ही एकदा नक्की बघा. मी याच्यामध्ये त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला कारगिल विजय दिवसाबद्दल, कारगिलच्या युद्धाबद्दल, शिवाय आपले कॅप्टन विक्रम बत्रा जे आहेत त्यांच्या शौर्यगाथेबद्दल त्याच्याबद्दल माहिती आपण दिलेली आहे. त्यामुळे तो आवर्जून तुम्ही एकदा व्हिडिओ बघा. ठीक आहे. उत्तर याचं असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 26 जुलै येतो उत्तर असणार आहे. ठीक आहे. चलो, त्यानंतर बघा हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा याचं उत्तर काय असणार आहे? तर 4था आहे. तेच तुमच्या 25 मध्ये काय होता? तर 3रा होता. म्हणजे काय झालेलं आहे? एका रँकने आपली घसरण झालेली आहे. आता यावेळी रँक कशी आहे बघा? USA सगळ्यात टॉपला आहे, त्यानंतर चायना आहे, त्यानंतर आहे तुमचं UK, आणि त्यानंतर इंडिया. ठीक आहे. म्हणजे 61 युनिकॉर्नसह काय झालेलं आपली तर खाली घसरण झालेली आहे, आणि UKनी बाजी मारलेली आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. आपली रँक लक्षात ठेवा 4थी. राष्ट्रीय सांख्यिकी दिन 2026ची थीम काय आहे असं त्यांनी इथं विचारलेलं आहे. मग आता आपलं जे हे आहे काय म्हणतात त्याला, सांख्यिकी दिन आहे, तो कधी साजरा केला जातो? तर 29 जुलैला साजरा केला जातो. आता का साजरा करतो आपण? तर PC महालनोबिस जे आहेत, जे आहेत यांच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो. हे कोण आहेत? तर यांना आपण भारताचे काय म्हणतो? फादर ऑफ इंडियन स्टॅटिस्टिक म्हणून ओळखलं जातो. तसंच बघा ह्यांचं सेकंड 5 इयर प्लॅनचा जो मॉडेल आहे हे तयार करण्यामध्ये सुद्धा मोठा हात आहे. तर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण काय करत असतो? तर राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करत असतो. आणि त्याची थीम विचारलेली आहे. 26ची थीम काय आहे? तर त्याची थीम आहे प्रशासकीय डेटाची क्षमता खुली करणे, अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे. चलो,
जुलै 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2026 मध्ये कोणत्या देशाकडे सर्वाधिक परकीय चलन साठा म्हणजे त्याला फॉरेक्स रिझर्व्ह असं म्हणत असतो, कुठल्या देशाकडे सर्वात जास्त फॉरेक्स रिझर्व्ह आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे चायना. चायनाकडे सगळ्यात जास्त काय तर फॉरेक्स रिझर्व्ह आहेत. आता सिक्वेन्स कसा आहे, सगळ्यात जास्त कोणाकडे आहेत तर चायनाकडे आहेत. ठीक आहे, 2 नंबरला जर विचारलं तर कोणाकडे आहे तर जपानकडे, आणि 3 नंबरला कोण आहे तर स्वित्झर्लंड आहे. ठीक आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे स्वित्झर्लंड. आणि इंडियाची रँक काय आहे तर इंडिया 5व्या क्रमांकावरती, 5th क्रमांकावरती काय आहे तर इंडियाकडे फॉरेक्स रिझर्व्ह आहे. तर किती साठा आहे तर यावर्षी बघा तर 543 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी काय आहे तर भारताचा साठा आहे फॉरेक्स रिझर्व्हचा. इथं लक्षात घ्यायचं आहे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन मिळालेला आहे? तर सेशल्सचा जो अवॉर्ड आहे गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरिझॉन हा कोणाला प्रदान केलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या ब्ल्यू इकॉनॉमीमधल्या योगदानासाठी. कशासाठी तर त्यांना ब्ल्यू इकॉनॉमी जस्ट 1 मिनिट मधील योगदानासाठी त्यांना हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा शाश्वत विकास अहवाल 2026 नुसार SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? बघा भारताचा कितवा क्रमांक आहे तर 94th काय आहे तर क्रमांक आहे. कोण जाहीर करतं तर UNSDSN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क्स जे आहेत ते काय करतात तर जाहीर करतात. आता याच्यामध्ये रँक काय आहे तर जगामध्ये सगळ्यात पहिली रँक कोणाची आहे SDG मध्ये तर पहिली आहे फिनलँडची. ठीक आहे, सेकंड कोण आहे तर सेकंड आहे स्वीडन, आणि 3rd नंबरला आहे डेन्मार्क. ठीक आहे, आणि भारताचा क्रमांक विचारला तर कितवा आहे तर 94वा क्रमांक आहे. ठीक आहे, चलो 2026च्या टॉप 500 रँकिंगमध्ये जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर कोणता ठरलेला आहे? तर बघा लाईन शाईन जो कम्प्युटर आहे चायनाचा तो जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर ठरलेला आहे. याच्या आधी जगातलं सगळ्यात वेगवान सुपर कम्प्युटर कोण होता तर एल कॅपिटन होता. तर हा अमेरिकेचा होता. ठीक आहे, याला मागे टाकत काय झालेला आहे लाईन शाईन हा सुपर कम्प्युटर बनलेला आहे. ठीक आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आणि भारताचा विचारला तर भारताचा कोणता सुपर कम्प्युटर आहे तर ऐरावत. ठीक आहे, ऐरावत हा सुपर कम्प्युटर आहे. याची जगामध्ये रँकिंग काय आहे तर 211वी रँकिंग आहे. ठीक आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि आता सध्या हा ऐरावत कुठे आहे तर पुणे स्थित सिडॅकमध्ये हा आहे. ठीक आहे, सिडॅकमध्ये हा आहे. त्यानंतर बघा कोणत्या 2 भारतीयांना व्हिटली अवॉर्ड 2026 सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचं उत्तर असणार आहे तर बरखा सुब्बा आणि परवीन शेख. आता व्हिटली अवॉर्ड जो आहे त्याला काय म्हटलं जातं ग्रीन ऑस्कर म्हटलं जातं. कोणाला मिळालेलं आहे बरखा सुब्बा आणि परवीन शेख. आता बरखा सुब्बा जे आहेत तर यांना कशाबद्दल मिळालेलं आहे तर दार्जिलिंगमधल्या हिमालयन सॅलेमेंडरच्या कन्झर्वेशनसाठी हिमालयन सॅलेमेंडर आहे जस्ट कन्झर्वेशनसाठी. आणि परवीन शेख जे आहेत त्यांना कशासाठी मिळालेलं आहे चंबळ रिव्हरचा जो रिजन आहे तिथल्या इंडियन स्कीमर बर्डच्या कन्झर्वेशनसाठी मिळालेला आहे. तर कोणी आयोजित केलेला हा तर रॉयल जिओग्राफिकल सोसायटी लंडनमध्ये हा आयोजित केलेला होता. आणि 2 भारतीयांना मिळालेला आहे बरखा सुब्बा आणि परवीन शेख यांना मिळालेला आहे. ठीक आहे, चलो ई-गव्हर्नन्स वरील 29वी राष्ट्रीय परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली होती तर जयपूर राजस्थान इथे आयोजित करण्यात आलेली होती. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या ऐतिहासिक बंडाच्या स्मरणार्थ हूल दिवस साजरा केला जातो? तर बघा हा हूल दिवस कुठल्या बंडाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर संथाल उत्तर असणार आहे. संथाल बंड जो आहे संथाल बंड आहे त्याच्या स्मरणार्थ किंवा आठवणीमध्ये साजरा केला जातो. आता संथाल रिबेल कधी झालेला तर 1855 साली झालेला होता. तर सिद्धू आणि कान्हू यांच्या
लिडरशिप खाली हा काय झालेला तर रिबेल झालेला होता. आणि तो कधी, आता हा दिवस कधी साजरा केला जातो तर 30 जूनला केला जातो हा साजरा. ठीक आहे, हा 30 जूनला साजरा केला जातो. आणि आता हा जो हुल हा जो शब्द आहे तर कुठून घेतलेला आहे तर संताली भाषेतून. आणि संताली भाषेमध्ये हुलचा अर्थ काय होतो तर विद्रोह असा होतो. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टरेट टॅक्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे रवी अग्रवाल. ठीक आहे, रवी अग्रवाल बद्दल सांगायचं झालं तर ते 1988च्या बॅचचे काय आहेत तर IAS अधिकारी आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर आणि आणखी एक महत्त्वाचं, ठीक आहे बरी याची काही इतकी डिटेल गरज नाही आहे, एवढंच लक्षात ठेवा की रवी अग्रवाल आहेत CBDTचे अध्यक्ष. ठीक आहे, जिथे डिटेल गरज आहे तिथेच आपण सांगूयात. जागतिक हवामान संघटनेचा WMOचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान IMO पुरस्कार कोणाला दिला जाईल किंवा कोणाला दिला जाणार आहे तर डॉक्टर फ्लॉरेन्स रॉबियर कुठले आहेत तर फ्रान्सच्या आहेत. ठीक आहे, आता यांना कशासाठी दिला जातोय तर AI बेस्ड वेदर फोरकास्टिंग किंवा आणखी त्यांच्या अदर काही जे काही वर्क आहे त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. आता हा जो आहे हा पुरस्कार जो आहे IMO पुरस्कार जो आहे तर त्याला काय म्हटलं जातं तर नोबेल प्राइज ऑफ WMO. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न आहे. दरवर्षी 1 जुलै रोजी GST दिन साजरा केला जातो. GST कधी लागू करण्यात आला म्हणजे जर प्रत्येक वर्षी आपण 1 जुलैला GST दिन साजरा केला जातो तर तो कुठल्या वर्षी लागू करण्यात आला तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड 1 जुलै 2017. ठीक आहे, याच्यासाठी बघा 101वी घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करण्यात आली होती. शिवाय बघा आर्टिकल 269A नुसार काय केलेलं तर GST काउन्सिलची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती. आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की GST काउन्सिलचं चेअरमन कोण असतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. लेफ्टनंट जनरल M लखेरा यांचे जुलै 2026 निधन झाले तर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते. आता पहिली गोष्ट म्हणजे M लखेरा जे आहेत ते काय होते तर इंडियन आर्मीचे सिनियर ऑफिसर होते. आता त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर काय झालेलं आहे तर ते सिक्कीम राज्याचे 8वे राज्यपाल मिझोराम राज्याचे ते काय झालेले आहेत तर 8वे राज्यपाल बनलेले होते. ठीक आहे, त्याच्या आधी त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून सुद्धा त्यांनी सर्व केलेलं आहे. उत्तर काय असेल मग ऑप्शन क्रमांक इथे 3 मिझोराम हे तुमचं इथं उत्तर असायला पाहिजे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचलेले होकातो होटोचे सेमा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हे बघा पॅरा शॉट पुट या खेळाशी संबंधित आहेत. आता हे काय आहेत तर होकॅतो होटेझो सेमा हे नागालँडचे पॅरा ॲथलीट आहेत. ठीक आहे, त्यांना अर्जुन अवॉर्डने सुद्धा इथे सन्मानित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, 32वा काय आहे तर बोर्जुली पाणथळ जागा बोर्जुली वेटलँड जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. ती कुठल्या राज्यामध्ये आहे तर आसाममध्ये आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आसाममधलं जे शोणितपूर डिस्ट्रिक्ट जे आहे तर इथे हे आहे. ठीक आहे, 33वा प्रश्न आहे बघा. माचा चहाचे व्यावसायिक उत्पादन करणारे भारतातले पहिले राज्य कोणते बनलेले आहे. बघा आता तुम्ही बऱ्याच जणांनी माचा टी असं ऐकलेलं असेल तर त्याचं व्यावसायिक उत्पादन करणारे पहिले कुठले राज्य बनलेले आहे भारतामधलं तर आसाम हे राज्य बनलेलं आहे. आता हे माचा टी नेमकं काय आहे बघा तर तुमचं जपानचा एक काय आहे तर एक ट्रेडिशनल प्रीमियम काय आहे तर पावडर्ड ग्रीन टी आहे. कशी आहे तर ग्रीन टी आहे पण कशी आहे तर पावडरच्या स्वरूपात आहे. म्हणजे ते ग्रीन टी आहे त्याचे जे पत्ते आहेत तर काय करतात पावडरच्या फॉर्ममध्ये मिक्स करतात आणि ते त्याच्यानुसार त्यांनी काय केलं जाते ते चहा बनवली जाते. त्याला माचा टी असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे. वैज्ञानिकदृष्ट्या वय निश्चित
केलेले जगातील सर्वात जुने वडाचे झाड कुठे आढळलेले आहे? सर्वात जुने म्हणजे जवळपास त्याचं वय बघा जवळपास 700 वर्ष इतकं सांगितलं जातं आहे. आणि हे कुठं आढळलेलं आहे तर मुंगेर बिहारमध्ये आढळलेलं आहे. बघा रेडिओ ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजी काय केलेलं आहे इथं तर रेडिओ ॲक्टिव्ह टेक्नॉलॉजी वगैरे रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन डेटिंग वापरून इथं C14 जे असतं आयसोटॉप कार्बनचा C14 कार्बनचा जो 14 आयसोटॉप असतो त्याचा वापर करून इथं काय केलेलं आहे तर त्याचं वय काढलं जातं. आपी मानवतावादी नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपी मानवतावादी पुरस्कार आणि की टू द सिटी ऑफ टाम्पा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर नीता अंबानीजींना प्रदान करण्यात आलेलं आहे. तर त्यांचं हेल्थ केअर एज्युकेशन स्पोर्ट किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंटमधलं जे काही त्यांचं योगदान आहे त्याच्यासाठी त्यांना हा मानवतावादी पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. बघा 36वा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिटांग आदिपूर्णा हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर इंडोनेशियाचा हा पुरस्कार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना तो प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे नवीन महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आलोक कुमार मित्तल यांची इथं नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता बघा आलोक कुमार मित्तल जे आहेत तर ते हरियाणा केडरचे आहेत. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. हरियाणा केडरचे आहेत आणि 1993 1993च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ठीक आहे. आता बघा ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटची स्थापना कधी झाली होती तर 1997 मध्ये याची स्थापना झालेली होती. आता ही जी संस्था आहे तर ती MHA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर कार्यरत आहे. ठीक आहे. चलो भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे? सर्वात तरुण खेळाडू कोण ठरलेला आहे तर वैभव सूर्यवंशी. आता त्याने काय केलं त्याचं पदार्पण कधी झालेलं आहे तर इंग्लंडच्या अगेन्स्ट दुसऱ्या T20मध्ये त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालेलं आहे. हे पदार्पण करताना त्याचं अवघं वय 15 वर्ष 99 दिवस इतकं होतं. ठीक आहे. आता हे महिला आणि पुरुष ह्या दोघांमध्ये सुद्धा सगळ्यात तरुण क्रिकेटर ठरलेले आहेत. आता बघा यांनी सचिन तेंडुलकरचं 6 वर्षाचं जे रेकॉर्ड आहे 36 वर्षापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे ते यांनी मोडलेलं आहे. ठीक आहे. 39वा प्रश्न आहे. ज्येष्ठ वर्ण महावीर या बौद्ध मठाला युनेस्को एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. हा बौद्ध मठ कोणत्या देशात स्थित आहे तर नेपाळमधलं जे ललितपूर आहे तिथे हा मठ काय आहे तर आहे. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. कुठे आहे तर नेपाळमधले ललितपूर येतं. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. मिशन मिलियन ओक ट्रीज बाय 2047 हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे तर सिक्कीमने हे सुरू केलेलं आहे. सिक्कीमचे जे CM आहेत प्रेम सिंग तमांग यांनी हे काय केलेलं आहे तर मिशन चालू केलेलं आहे मिलियन ओक्स ट्रीज बाय 2047 हे इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याचा उद्देश काय आहे 2047 पर्यंत काय करायचे आहे तर 10 लाख ओक ट्रीज जे आहेत ते इथं लावायचे आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पुष्टी मार्ग हवेली संगीत परंपरा जपल्याबद्दल उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 25/2000 कोणाला मिळालेला आहे तर तो कोणाला मिळालेला आहे आचार्य श्री रणछोडलालजी स्वामी आचार्य श्री रणछोडलालजी गोस्वामी यांना मिळालेला आहे. आता हे कुठले आहेत तर अहमदाबादचे आहेत. अहमदाबादचे आहेत. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पुष्टीमार्ग हवेली संगीत हे काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. आता पुष्टीमार्ग हवेली संगीत काय आहे तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या भक्तीमध्ये गायलेले एक ट्रेडिशनल सॉन्ग आहे. ठीक आहे. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि हा पुरस्कार जो आहे तर 2024-25 साठी देण्यात आलेला आहे. 42वा प्रश्न आहे. अंगटाडच्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2026 नुसार 2025 मध्ये FDI ओघाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे असं इथं विचारलेलं आहे. बघा 38.89 बिलियन डॉलर सह
काय आहे तर भारताचा कितवा क्रमांकाला आहे तर 11वा क्रमांक आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे इथं उत्तर असणार आहे. बघा 2024 पेक्षा काय झालेली आहे तर दोन कायांनी स्पॉटनी जम्प झालेली आहे. ठीक आहे, भारताची काय झालेली तर 2 स्पॉटनी इथं जम्प झालेली दिसून येते. ठीक आहे, कितवा क्रमांक आहे 11वा. हरियाणातील 43वा प्रश्न आहे. हरियाणातील कोणते फळ GI टॅग मिळवणारे पहिले फळ ठरलेले आहे तर उत्तर असणार आहे सिरसा किन्नू. आता हे कशा पद्धतीचं फ्रूट आहे बघा, तर सिट्रस टाईपचं फ्रूट आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे. थोडंसं असं आंबट गोड असं फळ आहे. कुठलं आहे तर हरियाणाचं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांनी कोणत्या युनेस्को जागतिक वारसा स्थळावरती संवर्धन आणि पुनर्संचयन प्रकल्प सुरू केलेला आहे तर प्रंबानन मंदिरावरती काय केलेलं आहे तर पुनर्संचयन प्रकल्प सुरू केलेला आहे. तर आता हे कुठं आहे तर जावा आयलँडमध्ये हे मंदिर तुम्हाला दिसून येतं. आता हे त्रिदेव समर्पित मंदिर आहे. काय आहे तर त्रिदेव समर्पित मंदिर आहे. याच्यामध्ये शिव, विष्णू आणि ब्रह्मा ह्या तिन्ही देव आहेत आणि कुठे आहे तर जावा आयलँडमध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मंदिराचं नाव लक्षात ठेवा, प्रंबानन मंदिर. एशियाई टेनिस फेडरेशनचे ATFचे प्लेयर ॲम्बॅसिडर म्हणून कोणत्या भारतीय टेनिसपटूची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा लिएंडर पेस यांची काय केलेली आहे तर प्लेयर ॲम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता लिएंडर पेस यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर 1996 साली त्यांना अटलांटा ऑलिम्पिकमध्ये काय मिळाले तर ब्रॉन्झ पदक मिळालेलं होतं. त्याशिवाय बघा 2024 इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेममध्ये असं काय केलेलं त्यांचं मेन्शन झालेलं आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले एशियन मेल प्लेयर ठरलेले आहेत ज्यांची काय आहे नोंदणी इंटरनॅशनल टेनिस ऑफ हॉल फेममध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे 2027च्या ग्लोबल AI समिटचे यजमानपद कोणते देश काय करणार आहे तर भूषवणार आहे तर याचं उत्तर असणार आहे स्वित्झर्लंड. ठीक आहे, स्वित्झर्लंड. कधी तर जून 2027 कुठे होईल तर जेनेवामध्ये. जेनेवा स्वित्झर्लंडमध्ये काय होणार आहे तर AI समिटचं यजमानपद कोणाकडे असणार आहे स्वित्झर्लंडकडे असणार आहे. ऑस्ट्रेलियाने तामिळनाडूतील मंदिरांमधून चोरल्या गेलेल्या कोणत्या राजवंशाशी संबंधित 3 प्राचीन भारतीय वारसा वस्तू परत करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे रिसेंटली जी इंडिया ऑस्ट्रेलिया अॅन्युअल समिट झालेली त्याच्यामध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला हे 3 प्राचीन भारतीय वारसा वस्तू परत मिळणार आहेत. आता ह्या कुठल्या वंशाशी रिलेटेड आहेत तर चोल डायनेस्टीशी संबंधित आहेत, चोल राजवंशाशी रिलेटेड आहेत. आता हे कधीच्या आहेत जवळपास तर अंदाजे 11 ते 12व्या सेंचुरीमधील ह्या वस्तू आहेत. ठीक आहे, चलो 48वा प्रश्न आहे. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने थोरियमचे साठे कुठून शोधून काढलेले आहेत तर गुंडलुपेट कर्नाटका इथे मोठे थोरियमचे साठे सापडलेले आहेत आणि तिथून ते शोधले काय केलेले आहेत सापडलेले आहेत. ठीक आहे, तर थोरियम काय एक प्रकारचा रेडिएक्टिव्ह मेटल आहे हे सुद्धा तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, 49वा प्रश्न आहे. टाइम आउट वर्ल्ड्स हॅपीएस्ट सिटीज 2026 सर्वेक्षणात कोणत्या भारतीय शहराला 6वे स्थान मिळालेलं आहे. टॉप 10 शहरामध्ये भारतातलं एक शहर आहे, 6वं शहर आहे. तर कुठलं शहर आहे तर जयपूर हे शहर आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला लक्ष घ्यायचं आहे, जयपूर हे शहर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. PM सूर्यघर मोफत वीज योजना, PM सूर्यघर फ्री इलेक्ट्रिसिटी स्कीमसाठी जागतिक बँकेने म्हणजे वर्ल्ड बँकेने किती रकमेच्या वित्त पुरवठा पॅकेजला मंजुरी दिलेली आहे तर 890 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता PM सूर्यघर मोफत वीज योजना कधी सुरू झालेली तर 2024 सुरू झालेली होती. आता काय उद्देश आहे याचा तर घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवायचा आणि 300 युनिटपर्यंत काय करायचं फ्री जे वीज आहे तर ती द्यायची, प्लस जे एक्स्ट्रा वीज आहे ती विकायची. म्हणजे एक्स्ट्रा तुमचे काय होईल तर अर्निंग सोर्सेस चालू होतील असा त्याचा उद्देश आहे.
51वा प्रश्न आहे, 2026 मधील 8व्या खेलो इंडिया युथ गेमचे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? ठीक आहे, कोणते राज्य भूषवणार आहे? तर तेलंगणा राज्य हे भूषवणार आहे 8व्या खेलो इंडिया युथ गेमचे. आता बघा, ही 8वी एडिशन आहे. 7वी एडिशन जी आहे ती कुठे झालेली होती? तर बिहारमध्ये झालेली होती. ठीक आहे, बिहारमध्ये झालेली. याचं मॅस्कॉट काय होतं? तर गजसिंह हे मॅस्कॉट होतं. आणि याच्यामध्ये टॉपमध्ये कोण होतं? टॉपमध्ये बाजी कोणी मारलेली? तर महाराष्ट्राने मारलेली 158 पदकासह. ठीक आहे, 158 पदकं टोटल त्यांनी जिंकलेली होती. हे 7वी एडिशन झाली. 8वी एडिशन कुठं होणार आहे? तेलंगणामध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, कोणी याची घोषणा केलेली होती? तर आपले जे खेल मंत्री आहेत मनसुख मांडविया यांनी ती घोषणा केलेली आहे. ठीक आहे, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणते शहर जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर म्हणून गणले गेलेले आहे? तर बघा, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन हे शहर आहे, हे जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहर म्हणून मानले गेलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, कोपेनहेगन हे काय? तर 1 नंबरला आहे. 2 नंबरला जर विचारलं तर कोणतं आहे? तर ऑस्ट्रियामधलं व्हिएन्ना जे सिटी आहे, व्हिएन्ना जी सिटी आहे ती 2 नंबरला काउंट केलेली आहे. ठीक आहे, आता बघा, आपली जी राजधानी दिल्ली आहे तर तिचा कितवा क्रमांक लागतो? तर 173 देशांच्या लिस्टमध्ये आपली जी न्यू दिल्ली आहे त्याचा 120वा क्रमांक लागतो. ठीक आहे, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. विम्बल्डन 2026चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड, जेनिक सिनर हे असणार आहे. जेनिक सिनर कुठले आहेत? तर इटलीचे आहेत. ठीक आहे, इटलीचे आहेत. तर त्यांनी काय केलेलं आहे? कोणाला हरवलेलं आहे? तर जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव यांना त्यांनी हरवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे त्यांचं काय आहे? लगातार दुसरं काय आहे? तर हे विम्बल्डन टायटल आहे. ठीक आहे, आता हे झालं पुरुष. आता महिला एकेरी विजेतेपद विम्बल्डनचं 2026 कोणी जिंकलेलं आहे? तर लिंडा नॉस्कोवा यांनी जिंकलेलं आहे. आणि हे जे रिपब्लिकच्या आहेत आणि हे त्यांचं पहिलं मायडन काय आहे? तर विम्बल्डन टायटन असणार आहे. कोण आहे? तर महिलामध्ये तर लिंडा नॉस्कोवा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. 54वा प्रश्न आहे, प्रसिद्ध पार्श्वगायिका एस जानकी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. 2013 मध्ये त्यांनी कोणता नागरी सन्मान स्वीकारण्यास नकार दिलेला होता? त्याच्या आधी आपण जाणून घेऊयात, तर एस जानकीबद्दल जाणून घेऊयात. त्यांना काय म्हटलं जातं? नाइटिंगेल ऑफ साऊथ म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, तर बघा, त्यांचं 88व्या वर्षी म्हैसूरमध्ये निधन झालेलं आहे. शिवाय बघा, त्यांना 4 वेळा नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्यांना 2013 मध्ये काय केलेलं? गव्हर्नमेंटनी पद्मभूषण पुरस्कार दिलेला होता. परंतु त्यांनी काय केला? तो पद्मभूषण पुरस्कार नाकारला. त्यांचं म्हणणं होतं, माझ्या लाईफ टाईम अचिव्हमेंटसाठी तुम्ही मला भारतरत्न द्या. पण सरकारने भारतरत्न न देता त्यांना पद्मभूषण काय केलेला होता? अवॉर्ड देण्याचं घोषित केलेलं होतं. त्यामुळे त्यांनी तो नाकारलेला होता. नाव लक्षात ठेवायचं आहे, एस जानकी, नाइटिंगेल ऑफ साऊथ त्यांना म्हटलं जातं. प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. ठीक आहे, चलो 55वा प्रश्न आहे, लॉर्ड्स टेस्ट ऑनर्स बोर्ड्सवर नाव कोरली जाणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? तर बघा, कोण आहे? युवा वेगवान बॉलर क्रांती गौड हे ठरलेल्या आहेत. ठीक आहे, आपले वेगवान बॉलर आहेत, युवा वेगवान बॉलर आहेत, क्रांती गौड या ठरलेल्या आहेत. ठीक आहे, चलो 56वा प्रश्न आहे, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील कोणते राज्य सर्वात श्रीमंत बनलेले आहे? म्हणजे दरडोई उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा इन्कम च्या बाबतीत सगळ्यात श्रीमंत राज्य कोणते बनलेले आहे? तर सिक्कीम बनलेलं आहे. आता सिक्कीम 1 नंबरला आहे. 2nd नंबरला कोणतं आहे? तर गोवा आहे. आणि 3rd नंबरला कोण आहे? तर दिल्ली असणार आहे. ठीक आहे, दिल्ली ठरलेलं आहे. आणि सगळ्यात लास्टला जर विचारलं तर कोण आहे? बिहार असणार आहे. आता बघा, सिक्कीम हे राज्य सगळ्यात श्रीमंत ठरण्याची काही कारणे सांगितली जात आहेत. काय आहेत? तर एक तर त्यांची कमी पॉप्युलेशन आहे, दुसरी गोष्ट टुरिझम आहे, आणि तिसरं म्हणजे त्यांचं काहीतरी स्ट्रॉंग टॅक्स कलेक्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते सगळ्यात श्रीमंत राज्य ठरलेलं आहे पर कॅपिटा इन्कमच्या बाबतीत. लक्षात ठेवायचं आहे कुठलं राज्य आहे? सिक्कीम. नॉर्थ ईस्टवरती जर काही अशी महत्त्वाची गोष्ट असेल तर त्याच्यावरती मोस्ट प्रोबेबली क्वेश्चन फ्रेम होत असतो. ठीक आहे,
57 प्रश्न आहे, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी द व्हॉइस ऑफ जस्टिस गवई स्पीक या पुस्तकाचे प्रकाशन केले. न्यायमूर्ती BR गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत, CJ आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर ते भारताचे 52वे CJ होते. ठीक आहे, आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सध्याचे CGI कोण आहेत, CGI कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण ते रिसेंटली न्यूजमध्ये पण खूप जास्त होते. आणि ते भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, चलो 58वा प्रश्न आहे, 60 वर्षानंतर इंडियन ग्रे हॉर्नबिल या पक्षाला गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये पुन्हा आणण्यात आले. हे राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बऱ्याच जणांना गीरवरूनच आयडिया येऊन गेली असेल, तर गुजरात असणार आहे. आता हा इंडियन ग्रे हॉर्नबिल जो आहे त्याला जंगलाचा माळी म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर बघा, हा पक्षी अत्यंत महत्त्वाचा आहे. काय हा काय करतो तर वेगवेगळ्या फ्रूटचे जे काय आहेत तर बिया आहेत ते पसरवण्याचं काम करतो, त्यामुळे तिथे बायोडायव्हर्सिटी मेंटेन होते. ठीक आहे, आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ITTF पुरुष दुहेरी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरती पोहोचणारी पहिली भारतीय पुरुष जोडी कोणती आहे? तर याचं उत्तर असणार आहे मानव ठक्कर आणि मानुष शहा. बघा, आता हे ITTF नेमकं काय आहे? ITTF हे काय आहे तर टेबल टेनिसची सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन 2026ची थीम काय आहे असं इथे त्यांनी विचारलेलं आहे. आता त्याच्या आधी तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो तर 18 जुलैला साजरा केला जातो. त्याची थीम काय आहे तर गरिबी आणि असमानतेचा सामना करणे अजूनही आपल्या हातात आहे, अशी त्याची थीम आहे. आता नेल्सन मंडेला हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याबद्दल काही फॅक्ट माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा, नेल्सन मंडेला कोण होते तर साऊथ आफ्रिकेचे फर्स्ट ब्लॅक प्रेसिडेंट होते. ठीक आहे, फर्स्ट ब्लॅक प्रेसिडेंट होते. तसंच त्यांना बघा 1993ला नोबेल पीस प्राईज त्यांना मिळालेला होता. तसंच बघा 1990मध्ये त्यांना भारतरत्न सुद्धा दिला गेलेला होता, भारतरत्न. आता हे नेल्सन मंडेला जे आहेत तर ते सेकंड असे फॉरेनर आहेत ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे असे पहिले व्यक्ती कोण आहेत, पहिले फॉरेनर व्यक्ती कोण आहेत ज्यांना भारताने भारतरत्न दिलेला आहे. ठीक आहे, चलो महिला शेतकऱ्यांना 61वा प्रश्न आहे, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारा महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तुम्ही काही दिवसाच्या न्यूज जर फॉलो करत असाल तर तुम्हाला हे माहिती असेल की महाराष्ट्र हे असं राज्य बनलेलं आहे. महाराष्ट्र हे भारतातलं असं एकमेव राज्य बनलेलं आहे ज्यांनी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर मान्यता देणारा महिला सक्षमीकरण कायदा काय केलेला आहे, पारित केलेला आहे. आता ह्या कायद्यामध्ये काय आहे बघा, तर वुमेन जे फार्मर आहेत तर त्यांना काय केलं जाईल, सर्टिफिकेट इश्यू केलं जाणार आहे. विशेष म्हणजे याच्यामध्ये त्या महिला शेतकऱ्याच्या नावावरती जमीन किंवा सातबारा असणं गरजेचंच आहे असं नाही. ह्या सर्टिफिकेटच्या ज्यावरती ते विविध शासकीय योजनांचा सुद्धा लाभ घेऊ शकतात. उत्तर असणार आहे महाराष्ट्र. 62वा प्रश्न आहे, ब्रँड फायनान्स इंडिया 100 रिपोर्ट्स 2026 नुसार कोणत्या ब्रँडने सलग 10व्या वर्षी भारताचा सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल ब्रँड म्हणून आपले स्थान कायम राखले आहे? तर उत्तर असणार आहे टाटा ग्रुप. ठीक आहे, टाटा ग्रुप काय आहे तर सलग 10 वर्ष काय आहे तर मौल्यवान ब्रँड म्हणून त्यांनी स्थान कायम केलेलं आहे. आता टाटा ग्रुप नंतर 2 नंबरला कोण आहे तर इन्फोसिस आहे. ठीक आहे, इन्फोसिस. ठीक आहे, 3 नंबरला कोण आहे तर LIC आहे. ठीक आहे, ह्या 3 कंपन्या आहेत ज्या टॉप 3 मध्ये आहे, ते तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. जुलै 2026 मध्ये युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर असणार आहे सेर्ही कोरेस्की हे काय आहे तर जुलै 2026 मध्ये युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलेले. असे नवीन काही पंतप्रधान वगैरे नियुक्त केले गेले असतील तर त्याच्यावरती तुम्हाला हमखास क्वेश्चन बघायला मिळतो, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ना, सेर्ही कोरेस्की. ठीक आहे, चलो. भारताचे पहिले आणि सर्वात खोल भूऔष्णिक जिओथर्मल वेल्स कुठे कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत? तर त्या कुठे गेलेल्या आहेत तर लडाखमध्ये स्पेसिफिक विचारलं कुठे तर पुगा
व्हॅलीमध्ये. बुगा व्हॅलीमध्ये या विहिरी आहेत त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. कोणाद्वारे करण्यात आलेल्या आहेत तर ONGC द्वारे. जवळपास बघा 14,000 फीटपेक्षा जास्त उंचीवरती ह्या विहिरी काय केलेल्या आहेत, खोदलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काय त्यांची किती तर 1,000 मीटर खोल वगैरे त्या अशा 2 विहिरी खोदलेल्या आहेत. आता याचं काम काय आहे जिओथर्मल वेल्सचं, तर इथून काय करायचं आहे, ज्या वाफ असणार आहे, गरम वाफा वगैरे येणार, स्टीम जे येणार आहे त्याचा वापर करून काय करायचं तर टर्बाईन्स वगैरे वेगवेगळे त्या टर्बाईन्सचा वापर करून मग एनर्जी वगैरे प्रोड्यूस केली जाईल. म्हणजे इथली स्टीम वापरली जाईल. जे भूऔष्णिक विहिरी आहेत त्यातली जी स्टीम गरम पाण्याची येणार ती तुमचे टर्बाईन फिरवण्यासाठी वापरलं जाईल आणि त्यानुसार त्याची एनर्जीमध्ये कन्वर्जन केलं जाईल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 65वा. दरवर्षी जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा केला जातो? जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक क 20 जुलैला साजरा केला जातो. तर का 20 जुलैला साजरा केला जातो तर त्याचं सिग्निफिकन्स असं आहे की इंटरनॅशनल चेस फेडरेशनची स्थापना त्या दिवशी झालेली, म्हणून त्या दिवशी जागतिक बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. बघा यावर्षीची 26ची थीम काय होती बघा तर सेलिब्रेट, क्रिएट आणि मेक डिफरन्स अशी थीम होती. थीम विचारणार नाही आहेत पण तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की जागतिक बुद्धिबळ दिन कधी असतो तर 20 जुलैला असतो. भारताचे पहिले खाजगी कक्षीय रॉकेट, ठीक आहे, ऑर्बिटर रॉकेट विक्रम-1 कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे तर उत्तर काय असणार आहे तर स्कायरूट एरोबेस हे तुमचं इथं उत्तर असायला हवं. आता स्कायरूट एरोस्पेसने कुठून हे रॉकेट लॉन्च केलेलं होतं तर सतीश धवन जे आहे, सतीश धवन तुमचं स्पेस सेंटर आहे तिथून श्रीहरिकोटाचं जे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटामधून त्यांनी काय केलेलं आहे हे लॉन्च केलेलं आहे. आता तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की ऑर्बिटर रॉकेट म्हणजे काय. बघा हे ऑर्बिटर रॉकेट जे असतात ते काय केलं जातं तर कुठल्या पण रॉकेटला अर्थचं जे लो अर्थ ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये जाऊन काय केलं जातं तर सेट केलं जातं. आणि असं कुठल्या कंपनीने केले तर स्कायरूट ह्या भारताच्या पहिल्या खाजगी कंपनीने अशी कामगिरी केलेली आहे. काय नाव आहे रॉकेटचं तर विक्रम-1. ठीक आहे. सर गारफिल्ड सोबर्स यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या देशाचे महान क्रिकेटपटू होते? बघा ह्यांचं नाव तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल तर ते वेस्ट इंडिजचे ऑलराऊंडर होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे युनायटेड किंगडमचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अँडी बर्नहॅम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचे आहेत. अशा नियुक्ती झालेल्या असतील तर क्वेश्चन तुम्हाला मोस्ट प्रोबेबली विचारला जाऊ शकतो. अँडी बर्नहॅम. 2026 मध्ये जपान ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे तर पहिली भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे तर PV सिंधू. ऑप्शन क्रमांक C PV सिंधू हे तुमचं इथं उत्तर असायला हवं. आता त्यांनी कोणाला हरवलेलं आहे तर जपानच्या अकेनी यामागुची यांना त्यांनी हरवलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हरजित सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता बघा यांना किती वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज ही कशी बॉडी आहे तर स्टॅट्युटरी बॉडी आहे. ठीक आहे. म्हणजे याचं काय केलेलं आहे एका ॲक्टनुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. तर कुठल्या ॲक्टनुसार केलेली आहे तर नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ॲक्ट 1992 नुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने किती मेंबर्स असतात त्याच्यामध्ये टोटल 7 मेंबर्स असतात. त्या 7 मध्ये एक प्रेसिडेंट असतो, एक व्हाईस प्रेसिडेंट असतो आणि उरलेले 5 मेंबर असतात. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. तर याचे प्रेसिडेंट हे कोण असणार आहेत चेअरपर्सन तर हरजित सिंग ग्रेवाल असणार आहेत. ठीक आहे. चलो. कोणत्या कृषी उत्पादनाला जागतिक ब्रँड म्हणून विकसित करण्यासाठी मिशन गोल्डन स्पाइस सुरू करण्यात आलेली आहे तर लाकाडोंग हळद जे आहे याचं काय करायचं ह्याला जागतिक ब्रँड म्हणून प्रमोट करण्यासाठी हे केलेलं आहे काय त्याला मिशन गोल्ड स्पाइस सुरू करण्यात आलेलं आहे. आता हे लाकाडोंग हळदी कुठं नेमकी उगवली जाते तर मेघालयाचा जो मेघालयच्या ज्या ईस्ट अँड वेस्ट जो
जयंतिया जे हिल्स आहेत तर तिथे ते उगवले जातं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे स्पेसिफिक लोकेशन विचारलं तर मेघालयामधल्या ईस्ट अँड वेस्ट जयंतियाच्या ज्या हिल्स आहेत तिथे ते उगवलं जातं. अलीकडे चर्चेत असलेले चिता आंदोलन, हे तुम्ही याचे व्हिडिओज वगैरे सुद्धा बघितले असतील. जे जंतर मंतरवरती स्टुडंट प्रोटेस्ट चालू होता त्याच काळामध्ये आणखी एक आदिवासी लोकांचं हे चालू होतं, प्रोटेस्ट चालू होता, चिता आंदोलन. खालीपैकी कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे तर तो मेनली केन बेतवा लिंक प्रकल्पाशी संबंधित आहे. ठीक आहे. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरती एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे तर रोहित शर्मा हे ठरलेले आहेत. इंग्लंड कुठे ते, इंग्लंड विरुद्धच्या थर्ड ODI मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 138 रन्सची काय केलेली शानदार पारी पार पाडलेली होती. ठीक आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे रोहित शर्मा. 74 प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो तर 22 जुलैला साजरा केला जातो. तुम्हाला माहिती आहे 22 जुलै 1947 मध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने आपला राष्ट्रीय ध्वज जो आहे तो काय केलेला, अडॉप्ट केलेला. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर हा नॅशनल फ्लॅग जो आहे, ध्वज जो आहे तो कोणी डिझाईन केलेला आहे, कोणी डिझाईन केलेला होता, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नुकतेच उद्घाटन झालेल्या भारतातल्या पहिल्या एम सर्व्हिस लँग्वेज म्युझियमचे म्हणजे स्थलिन करणाऱ्या अनुभव देणाऱ्या भाषा संग्रहालयाचे नाव काय आहे. ठीक आहे. तर त्याचं नाव असणार आहे शब्दलोक. शब्दलोक म्हणजे शब्दाचे संग्रहालय. याचं इनॉग्रेशन कोणी केलेलं तर अमित शहा यांनी केलेलं होतं. आता बघा, हे शब्दलोक हे जे ग्रंथालय आहे तर ह्या संग्रहालय जे आहे याच्यामध्ये जवळपास किती आहे तर 20 लाख पुस्तकासह हे काय आहे तर भारतातली सगळ्यात मोठी लायब्ररी बनलेली आहे. ठीक आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 साठी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आपले करंट NSA आहेत, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल जे आहेत तर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे कोण देतं तर म्हणजे आपली जी पुण्यातली ट्रस्ट आहे लोकमान्य टिळक यांची, त्यांच्यातर्फे दिला जातो. ठीक आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे 2025चा जो लोकमान्य टिळक पुरस्कार आहे तो कोणाला दिला गेलेला होता. ठीक आहे. चलो, जुलै 2026 मध्ये 77वा प्रश्न आहे. जुलै 2026 मध्ये निधीचा वापर, आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत, सॉरी फॉर इंटरप्रेशन, इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते सगळे आपले प्रादेशिक घडामोडी, जे महाराष्ट्रामधल्या घडामोडी आहेत त्याच्याशी रिलेटेड असणार आहेत. क्वेश्चन थोडेसे लेंदी राहतील परंतु हे कामाचे आहेत, त्यामुळे आपण इथे प्रादेशिक घडामोडी सुद्धा घेतलेल्या आहेत. ठीक आहे. जुलै 2026 मध्ये निधी वापराचा 75% निकष पूर्ण केल्यानंतर कोणत्या प्रमुख कृषी योजनेअंतर्गत दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य बनलेलं आहे तर कुठली योजना आहे ती राष्ट्रीय कृषी विकास योजना. आता बघा, केंद्र सरकारने काय केलेलं आहे, नवीन निकष काढलेला आहे. त्याचं म्हणणं काय आहे तर केंद्र सरकारच्या नियमानुसार पुढील हप्ता मिळवण्यासाठी किमान 75% निधी वापरणे आवश्यक असते आणि महाराष्ट्र राज्याने काय केलेले आहे 75% निधीचा वापर करत हा यशस्वीरित्या टप्पा त्यांनी काय केलेला आहे तर गाठलेला आहे. त्यामुळे ते दुसऱ्या टप्प्यासाठी किंवा दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य ठरलेले आहे. म्हणजे तुम्हाला जर निधी पाहिजे असेल, पुढच्या टप्प्यातली तुम्हाला निधी जर पाहिजे असेल तर तुम्हाला आधीच्या निधीमधला 75% निकष किंवा ती 75% निधी ही वापरली गेली पाहिजे तरच तुम्हाला पुढच्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहे, असं केंद्र सरकारचा नियम आहे. ठीक आहे. तर ती कुठली योजना आहे तर राष्ट्रीय कृषी विकास योजना. म्हणजे याच्यामध्येच बघा 2-3 प्रश्न फ्रेम होतात, तेवढ्या सगळ्या माहितीमध्ये 2-3 प्रश्न फ्रेम होतात, त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचा. आय नो क्वेश्चन थोडेसे लेंदी आहेत पण त्याच्यामध्ये माहिती भरपूर आहे. 78वा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 अधिकृतपणे, बघा इथं आणखी एक प्रश्न काय होतं फ्रेम होतो, कधी लागू झाला 30 जुलै 2026 रोजी लागू झाला. या नवीन कायद्याअंतर्गत बेकायदेशीर धर्मांतरासाठी शिक्षेची कमाल मुदत किती निश्चित करण्यात आलेली आहे तर शिक्षेची कमाल मुदत किती निश्चित करण्यात आलेली आहे तर 3 वर्ष. म्हणजे 3 वर्ष इथे त्यांनी निश्चित केलेली आहे. हे कमाल आहे, कमाल 3 वर्ष ते 5 वर्षापर्यंत. ठीक आहे, पर्यंत काय केलं जाऊ शकतो तर कारावास दिला जाऊ शकतो. ठीक आहे. आता बघ काय आहे हा महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026चं म्हणणं काय आहे आपण इथे बघूयात. जर बळजबरीने प्रलोभन देऊन किंवा फसवणुकीने होणाऱ्या
बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे जबरदस्ती किंवा प्रलोभन देऊन किंवा फसवणुकीने बेकायदेशीररित्या तुम्ही आता धर्मांतर करू शकत नाही. जर असं केलं तर तुम्हाला कमाल 3 वर्ष किंवा जास्तीत जास्त तुम्हाला 5 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो. शिवाय तुम्हाला 1 लाख रुपयाचा दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो. ठीक आहे, अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे बघा हा सुद्धा महत्त्वपूर्ण. इथे क्वेश्चन फ्रेम झाला, कधी लागू झाला. ठीक आहे, कायद्याचं नाव इथे फ्रेम होतंय. त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद काय, म्हणजे क्वेश्चन जरी मोठा असला तर त्यामध्ये माहिती आहे. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचा. क्वेश्चनमध्ये सुद्धा तुमचे बरेच काय होतात तर इथे क्वेश्चन फ्रेम होतात. म्हणून मुद्दामून मी क्वेश्चन थोडेसे मोठे ठेवले आहेत जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये माहिती सुद्धा मिळाली पाहिजे. पूर्णपणे 79वा क्वेश्चन आहे. पूर्णपणे डिजिटल विधानसभा कार्यप्रणालीकडे वळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने जुलै 2026च्या मध्यावर्ती कोणत्या केंद्रीय ॲप्लिकेशन प्रकल्पाची अंमलबजावणी पुढे नेलेली आहे? तर उत्तर असणार आहे नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन, ज्याला आपण नेवा असं म्हणत असतो. आता याचा उद्देश काय आहे बघा, तर सर्व राज्य विधिमंडळाला कागदविरहित म्हणजेच पेपरलेस आणि पूर्णपणे डिजिटल करणे हा त्याचा काय उद्देश आहे. तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या वन नेशन वन ॲप्लिकेशन या संकल्पनेचा सुद्धा भाग आहे. ठीक आहे, चलो. जमिनीच्या मालकीचा विचार न करता महिला शेतकरी प्रमाणपत्रे देऊन त्यांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने जुलै 2026 मध्ये एक ऐतिहासिक विधेयक एकमताने मंजूर केले. या विधेयकाचं नाव काय? मग रिसेंटली चर्चेमध्ये असलेले हे विधेयक आहे. याच्यावरती ऑलरेडी आपण एक क्वेश्चन मागे बघितला सुद्धा. आता त्या विधेयकाचं नाव काय आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. काय आहे तर महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 असं याचं नाव आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की महिला शेतकऱ्यांना काय दिलं जातात तर सर्टिफिकेट प्रोव्हाइड केले जात आहेत. आता याच्यामध्ये काय तर याचं वैशिष्ट्य काय आपण बघूया. तर याच्यामध्ये शेतात काम करणाऱ्या महिलांच्या नावावरती जमिनीची मालकी नसली म्हणजे त्यांच्या नावावरती सातबारा जरी नसला तरी त्यांना अधिकृत महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. ठीक आहे, आता याच्यामुळे काय होईल बघा. याच्यामुळे या कायदेशीर मान्यतेमुळे महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना तसंच कृषी अनुदान, पीक विमा आणि बँकांकडून कर्ज मिळवणे आता काय होईल तर सोपं होणार आहे. आणि असं महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं काय आहे तर पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्यामुळे आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. ठीक आहे, फक्त त्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. अदरवाईज योजना छान आहे, इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि याच्यावरती क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. महिलाशी रिलेटेड वगैरे स्कीम असतील तर त्यावरती तुम्हाला क्वेश्चन अपेक्षित असतो. नाव लक्षात ठेवायचं आहे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026. जुलै 2026च्या उत्तरार्धात महाराष्ट्र सरकारने इंडियन पार्टनरशिप महाराष्ट्र सुधारणा कायदा 2026 अधिसूचित केला. या सुधारणेद्वारे कोणता मुख्य संरचनात्मक बदल करण्यात आलेला आहे? तर बघा ह्याच्यामध्ये कोणता तर इंडियन पार्टनरशिप सुधारणा कायदा 2026 मध्ये कोणता मुख्य संरचनात्मक बदल केलेला आहे तर भागीदारी संस्थांच्या नोंदणींचे पूर्ण डिजिटलायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक पडताळणी हा त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता याचा उद्देश काय तर भागीदारी संस्थांची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे कागदविरहित म्हणजेच पेपरलेस किंवा डिजिटल करणे असा त्याचा उद्देश आहे. ठीक आहे, इथे क्वेश्चन राहिलेला आहे आपला. ठीक आहे, 82वा प्रश्न आहे. जुलै 2026 मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात एका नवीन इथेनॉल मिश्रित इंधन प्रकल्पासाठी मक्याच्या लागवडीला चालना देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने विशेष साधने बँक आणि 115 कोटीच्या निधींची घोषणा केलेली आहे? बघा इथं आणखी एक क्वेश्चन फ्रेम होतंय हे. ठीक आहे, हाय कुठली बँक होतं? विशेष साधने बँक म्हणजे स्पेशलाइज टूल बँक. किती कोटींची निधी आहे तर 115 कोटी. ठीक आहे, कुठल्या प्रकल्पासाठी, कशाच्या लागवडीसाठी तर मकाच्या लागवडीसाठी. म्हणजे 2-3 क्वेश्चन इथंच फ्रेम होत आहेत. त्यामुळे ही माहिती जरी जास्त असली तर व्यवस्थित वाचा, ह्याच्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. तर कुठल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी अशी घोषणा केलेली आहे तर गोंदियामध्ये केलेली आहे. याच्यामुळे काय होऊ शकतं मका या पिकाला काय केलं जाऊ शकतं एक नगदी पीक म्हणून सुद्धा गणलं जाऊ शकतं. ठीक आहे,
जुलै 2026 मध्ये प्रोजेक्ट कोणता अस्त्र फार्म अंतर्गत कॅप्टन अमन जोहरी यांनी महाराष्ट्रातील मूळ मुख्य पिकाच्या लागवडीचा अभ्यास करण्यासाठी मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधन अंतराळ मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये विशेषतः कोणत्या पिकांचा समावेश करण्यात आला, तर याच्यामध्ये कांदे आणि बटाटे या पिकांचा समावेश करण्यात आलेला होता. काय असणार आहे, तर कांदे आणि बटाटे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 84वा प्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन SIR म्हणजे काय, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. प्रक्रियेची मुदत 29 जुलैवरून 8 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली. या मुदतीसाठी कोणते प्रमुख सांस्कृतिक आयोजन हे मुख्य प्रशासकीय कारण म्हणून नमूद करण्यात आले. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा SIR नोंदणी प्रक्रिया वगैरे चालू आहे. SIR चा लॉंग फॉर्म काय होतो, तर स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन असा लॉंग फॉर्म होतो. तर त्याची मुदत वाढवली 29 जुलैवरून 8 ऑगस्टपर्यंत. तर का, त्याला कारण काय देण्यात आलं, तर आषाढी वारी. आता या आषाढी वारीमुळे काय होतं, तर आपल्या राज्यातली संपूर्ण यंत्रणा आहे ते नियंत्रणासाठी, आषाढी वारीच्या नियंत्रणासाठी किंवा त्याच्या काय तर मॅनेजमेंटसाठी पूर्ण व्यस्त असते. त्यामुळे ते तुम्हाला काय केलेली, तर मुदत वाढून दिलेली होती. परत 85वा प्रश्न आहे. 30 जुलै 2026 रोजी झालेल्या राज्य प्रशासकीय फेरबदलानंतर कोणत्या वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनी मुंबई पर्यटन संचालनालयाचे म्हणजे डायरेक्टरेट ऑफ टुरिझमचे नवीन संचालक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर उत्तर काय असणार आहे, इथे तुमचं उत्तर आहे विकास पानसरे. आता बघा, विकास पानसरे यांची काय, तर मुंबईतील पर्यटन संचालनालयाचे म्हणजे डायरेक्टर ऑफ टुरिझमचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता यापूर्वी ते महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाचे काय होते, व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. तसंच त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे, तर मंगेश जोशी यांची इथं त्यांनी जागा घेतलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपण जुलै महिन्यातले जे संपूर्ण करंट अफेअर आहे इथे आपण कव्हर केलेलं आहे. याच पद्धतीने आपण येणाऱ्या सगळ्या महिन्यांचे मंथ वाईज करंट अफेअर इथे घेणार आहोत. मग जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनल एकदा व्हिजिट करा. त्याच्यावरती आपण 2025चा गट क चा पेपरसुद्धा इथे त्याचं व्यवस्थित डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतलेलं आहे. याच्या पुढचं लेक्चर आपलं 2024च्या पेपरचं ॲनालिसिस असणार आहे. अशाच पद्धतीने ही सिरीज आपली चालू राहणार आहे. जे 2024 परत 23 असं तुमचे जे ग्रुप सीचे प्रिलिम्सचे पेपर आहेत त्याचं आपण डिटेल ॲनालिसिस घेणार आहोत. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, त्याच्याबद्दल काही सजेशन असतील किंवा तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आणि लेक्चर आवडले असेल तर आपल्या लेक्चरला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला भरपूर प्रेम देत राहा. थँक्यू. धन्यवाद.